हेलो गाइस. हॅलो गाईज. वेलकम टू माय चॅनल. दिस इज माय फर्स्ट वीडियो. सो आज अपन नूडल्स बनवणार आहोत. सो अभी हम पहले लेंगे नूडल्स, उसको हम वॉश करेंगे. नूडल्स बनवण्यामध्ये माझी हेल्प करणार आहे पप्पा. हॅलो. तर हे बघा नूडल्स आहेत. आता ह्याला चांगले आपण वॉश करून घेऊ. तर खाली या पप्पा. चांगले छान स्वच्छ धुवून घेऊ. ओके, हे वॉश करायचं काम पप्पा करणार आहे. छान स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आपण हे नूडल्स. आता हे बघा छान स्वच्छ धुतलेले आहेत. आता आपण बॉईल करायला ठेवणार आहोत. आता आपण बॉईल करायला ठेवणार आहोत. आणि मी इथे तुम्ही तुमच्या आवडीच्या व्हेजीस घेऊ शकता. तर मी तुम्हाला दाखवते मी काय घेतलं आहे इथे. मी टोमॅटो, गाजर आणि कांदे घेतलेले आहेत. आणि शिमला मिरची कुठे गेली? शिमला मिरची कुठे आहे? फ्रीजमध्ये गेली काय? तू परत भरली का? हां, मी चेंज केली होती. मी थोडी चांगली वाली घेतलेली. तर आता शिमला मिरची भेटलेली आहे. मी शिमला मिरची पण घेतलेली आहे. आणि खरं तर आम्ही चिकन नूडल्स बनवणार होतं, पण एवढा सगळं तर कोण जाऊन चिकन आणणार. त्याच्यामुळे मी विचार केला आपण व्हेज नूडल्स बनवूया. आपण आता बॉईल करायला ठेवूया हे. तर आता आपण हे बॉईल करायला ठेवणार. बॉईल करताना आपण पहिलं काय करायचं, पाणी उकळायला ठेवायचं, नाहीतर मग आपले नूडल्स त्याच्यात उमलायला लागतात आणि मग ते खूप स्टिकी चिकट होतात. एका ताटामध्ये काढून घेते नूडल्स आणि मी ह्याच्यामध्येच बॉईल करणार आहे. माझ्या मम्मीचा बर्थडे आहे आणि त्याच्यामुळे आम्ही ही सगळी तयारी करतोय. हो, आणि आता पप्पा जात आहेत मम्मीला घ्यायला. आता मम्मी पण येणार आहे. मे बी ती आपल्या ब्लॉगमध्ये येऊ शकते. पप्पा, मम्मीचा कॉल येतोय. हां, नूडल्स आपण साईडला ठेवून आता व्हेजीस कट करायला घेऊया. हे बघा गाईस, मम्मीने मेथीचा लाडू, पण आमच्या घरी मेथीचा लाडू सगळ्यांनाच खूप आवडतो. म्हणजे थंडीमध्ये आणि पावसामध्ये करतोच. जर मला मेथीच्या लाडूची रेसिपी पाहिजे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला सांगू शकता. तर आपण व्हेजीस कट करूया. आणि मला व्हेजीस खूप अशा बारीक कट केलेल्या आवडतात, तर मी तसं करणार. पप्पा असते कधी मी सगळं त्याच्याकडून कट करून घेतलं असतं, बट काहीच मला करावं लागतं. पप्पांना अर्जंट बाहेर जावं लागलं, त्यामुळे मी असं काही बाहेरचे स्ट्रीट स्टाईल नूडल्स असतात किंवा चायनीज नूडल्स असतात तसे नूडल्स नाही बनवत आहे. मी नॉर्मल साधेच नूडल्स बनवते, म्हणजे जसे आम्हाला घरी सगळ्यांना सिम्पल आवडतात तसेच. तर तुम्ही बाहेरच्या नूडल्समध्ये बघत असाल सगळं असं लॉंग असं कापलेलं असतं, कट केलेलं असतं, असे उभे मोठे तुकडे असतात. पण आमच्याकडे तसं नाही आवडत. मी पाणी बॉईल झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. पाणी बॉईल झालं. तर हे नूडल्स आपण याच्यामध्ये टाकणार आहोत. आणि हे नूडल्स टाकून आपण त्याच्यामध्ये सॉल्ट टाकायचं थोडं, आणि ऑइल पण टाकायचं 1 चमच, सो दॅट ते स्टिकी होत नाही. त्यासाठी आपण ऑइल टाकायचं 1 स्पून टाकायचं, म्हणजे आपले जेवढे नूडल्स आहेत त्याप्रमाणे. तर मी ते 2 स्पून टाकणार आहे. पण तुम्ही बघू शकता माझा स्पून खूप छोटा आहे. हलवायला काहीतरी घेऊया. हे ना खूप जास्त आहे. मला असं वाटतं की याच्यामध्ये पाणी कमी पडतंय, तर मी थोडंसं पाणी टाकणार आहे इथे. तर पप्पा पण नाही, त्याच्यामुळे मला सारखं स्वतःलाच कॅमेरा इकडे तिकडे करावा लागतोय. आपण साईड बाय साईड फोडणीची तयारी करूया. म्हणजे आपण सगळ्या व्हेजीस सॉटे करून घेऊया. असं कांदा कट करून होतच आलाय, तर आपण मग त्याच्यामुळे थांबून नाही राहायचं. सगळ्या व्हेजी होईपर्यंत मग त्याच्यामध्ये भरपूर टाइम जातो. आणि मला तर खूप फटाफट करायचं आहे. मेन म्हणजे मम्मी याच्या आधी मला हे सगळं आवरायचं आहे.
गॅस आपण फास्टच ठेवायचा आहे नूडल्स बॉईल करताना, कारण का ते फटाफट बॉईल झाले म्हणजे जास्त वेळ पाण्यामध्ये राहायला नाही पाहिजे, नंतर ते खूप स्टिकी होणार ते. ऑनियन ऑलमोस्ट कट झालेला आहे आपल्याकडे, फक्त हा हाफ बाकी आहे. तर मी बघणार आहे त्याची गरज आहे का तरच टाकणार, नाही तर मी नाही टाकणार त्याच्यामध्ये. ऑलरेडी खूप झालं आहे. हे झाल्यानंतर आपण ह्याला कट करूया. ह्याला वॉश पण करून घेतलेला आहे. कांद्याला छान हलकं ब्राऊन करून घ्यायचं, जास्त करपवायचं नाही आहे आपल्याला. या सुरीने शिमला मिरची कट होत नाही, मला दुसरी घ्यावी लागेल. आज मी ऑफिसची सुट्टी घेतली खास हे करण्यासाठी, कारण मावशी येते. तो येस, ऑफिसला जाऊन काय करायचं. मी एकच शिमला मिरची घेतली कारण का मला शिमला मिरची आवडत नाही, तर मला सँडविचमध्ये शिमला मिरची खूप आवडते. कांदा आपला हलका ब्राऊन होत आलेला आहे आता. ही सुरी ना खूपच डेंजर आहे, अशी फक्त हाताला पण लागू शकते, डेंजर आहे ती, आणि मला लागली आहे खूप वेळा. जो अर्धा कांदा राहिला होता ना मी तो त्याच्यामध्ये टाकलाय, कारण मला असं वाटतं कमी झाला थोडासा कांदा, मी टाकला त्याच्यामध्ये अजून. म्हणजे मी 3 कांदे पूर्ण घेतलेले त्याच्यामध्ये, कारण माझे नूडल्स पण भरपूर आहेत. तर आपण चेक करूया की हा बॉईल झालाय का बरोबर. ऑलमोस्ट होतच आलेला आहे. बघा कांद्याचा रंग हलका ब्राऊन होत आलेला आहे. खूप घामध्ये खूप गरम होते मला. यात मी केस पण धुते, त्याच्यामुळे जास्तच गरम होते केस धुतल्यावर. बाहेर गेले ते चलता है, इतना तो चलता ही है. एवढे नूडल्स मी कधीच बनवले नाहीत. मी फक्त माझ्या आणि भावापुरते थोडेसे नूडल्स बनवते, म्हणजे मग मी हे पॅकेट आणलं होतं. तर हे आम्ही 2 पॅकेट बनवतो असे. तर आज मी असे 4 घेतलेत आणि हे खूप जास्त होतात. ते पॅकेट भले छोटे दिसतात ते, पण ते खूप वाढतात ते नूडल्स. आता आपण गाजर सोडून घेऊया. माझा फर्स्ट व्हिडिओ आहे गाईज, आणि असं नाही की मी जेवणाच्या रेसिपी वगैरे टाकणे, इन जनरल जस्ट ब्लॉग्स बनवणार आहे मी. सो तुम्ही नक्की बघा, लाईक शेअर सबस्क्राईब पण करा. त्याचं असं वरचं सगळे नूडल्स कम्प्लिटली बॉईल झालेले आहेत आणि आता आपण त्याला चाळून घेऊया. पाणी काढून टाकायचं आपल्याला. हे काम ना खूपच हार्ड काम आहे, कोणीतरी लागतं आपल्याला याच्या हेल्पसाठी, कारण ही एवढी मोठी हेवी कढई आपण ह्याच्यामध्ये पोर करणार आहोत. आपण ह्याला असं ठेवूया. आता तुम्ही बघू शकता मी ह्याला इथे पाण्यात पोर करून ठेवलेलं आहे. आपला कांदा सुद्धा हलका ब्राऊन झालेला आहे. तर आपण आता ही शिमला मिरची इथे टाकूया आणि मग आपण गाजर टाकणार आहोत. हे तुम्हाला दिसतं का गाजर टोमॅटो? मला काही दिसत नाही, मी कॅमेरा पूर्ण खाली केला आहे. ओके, तो आपण आता कंटिन्यू करूया. त्याच्यामध्ये शिमला मिरची टाकूया. मी कॉर्न टाकायला विसरले, मी कॉर्न पण टाकणार आहे. आणि हे सोया सॉस आहे, शेजवान नूडल्स मसाला. आणि मी ना गाईस बटर टाकायला विसरली होती, तर मी आता थोडंसं बटर टाकणार आहे ह्याच्यामध्ये. गॅसची फ्लेम आपण फास्ट करूया. शिमला मिरची आपल्याला झाली पाहिजे. गाजर सुद्धा मी छोटं छोटंच कट करणार आहे, कारण मला नाही आवडत त्याच्या मोठ्या मोठ्या वेजेस. छोटे छोटे आवडतात कट केलेले. मान दुखायला लागले माझी. गाजर टाकूया त्यामध्ये. शिमला मिरची तर होत आली थोडी. तुम्ही हे सगळं एकसाथ टाकू शकता, पण माझं कट करून झालं नव्हतं आधी मला, त्याच्यामुळे मी आता असं करते. थोडेसे कॉर्न टाकूया आपण. तुम्ही हा माझा हॅक बघू शकता, मी ह्याच्यावरती फोन ठेवलेला आहे, कारण आता फर्स्ट व्हिडिओ आहे. सो प्लीज थोडं अंडरस्टँड करून घ्या. मी
तुमच्या आवडीच्या कुठल्याही व्हेजेस टाकू शकता. ब्रोकोली पण टाकतात ग्रीन कलरची काही लोक, तर तुम्ही तेही टाकू शकता. तुम्ही ते ज्या अवेलेबल होत्या त्या घेतल्या. कॉर्नसुद्धा ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता. आम्हाला आवडतं तो आम्ही टाकतो. खूप गरम होते, खूप जास्त. कॉर्न हाताने ते उघडून टाकणार आहे, कारण त्याच्यामध्ये पाणी आणि ते नाही गेलं पाहिजे आपल्या फोडणीमध्ये. तुम्हाला मी दाखवते किती कलरफुल आणि छान वाटतंय. आपण या सगळ्यामध्ये सॉल्ट टाकूया आणि थोडं झाकून ठेवूया तुम्हाला. मग खूप जास्त मेस आणि पसारा झालेला एकदमच जास्त. मम्मीने आल्यावर बघितलं तर आपल्याला तुला येऊन झालं. मला पण म्हणजे ओपन करून बघायचं आहे. आता कळलं आतमध्ये सगळं करपून गेलं. तर आपण ही सगळी मेस क्लिअर करूया, कारण आता मम्मी येणारच आहे माझी. माझा लाडू इथेच राहिला गाईज कामामध्ये. खूप पडला खाली. मेस कमी करायचं, मेस वाढते. इसको वॉश करेंगे. पप्पा आलेले आहेत गाईज. पप्पा अरे या. पप्पा आलेले मस्तपैकी. त्यांचं सगळं काम वाचलेलं आहे. असतं तर इथे सगळ्या वेजी कट करावे लागलं असतं, सगळं माझ्या हाताखाली इथे करावं लागलं असतं त्यांना. मस्त एक साईडला गेले आणि वाचले. चटणी मीठ टाकलं का? नाही टाकायचंय. मग ते कलर कसं येणार? ओके, आता आपण ह्याच्यामध्ये सगळे मसाले टाकूया. गरम मसाला आहे. मीठ आपण ऑलरेडी टाकलेलं आहे गाईज. आणि आता आपण थोडी हळद टाकूया आणि सोया सॉस वगैरे आपण ते सगळं टाकूया. एव्हरेस्ट किचन किंग मसाला. अरे ते नको पप्पा, आपण भाजी बनवतोय. ते जरा शांत बसशील, माझा ब्लॉग. अरे नको पप्पा, का असं करताय? तो लागतो थोडा. किचन किंग मसाला थोडा लागतो. टाकलेला आहे गाईज. इंडियन डॅड, यू कॅन सी. पण तुम्ही काय चालवता टाकून गरम मसाला नूडल्स मध्ये कोण टाकतं? आपली मम्मा आलेली आहे. हॅपी बर्थडे मम्मा. कोण आहे? अरे आम्ही ब्लॉग बनवतोय. मग ते आता ह्याच्यामध्ये गरम मसाला टाकले. आता ह्याच्या टेस्टची गॅरंटी मी नाही घेते, भले मी ह्याच्यामध्ये एवढी मेहनत केलेली मगासपासून. टेस्टची खूप चांगली गॅरंटी माझ्याकडून देतोय मी तुम्हाला. हा डोळा उकळताना मीठ टाकलेस ना? हा टाकलेलं आहे. सोया सॉस जास्त नाही टाकायचं आहे, थोडंसं टाकायचं आहे. गॅसची फ्लेम आपण फास्ट करूया. आणि नूडल्स मसाला आपण हा थोडाच टाकूया, कारण का ऑलरेडी गरम मसाला टाकलाय पण ते खूप तिखट होईल. पाडायचं नाहीये. थोडीशी हळद टाकूया, थोडीशी दोन्ही पण कलर. मम्मी तर त्याच्यात दिसत होती. आता आपण नूडल्स टाकू ह्याच्यामध्ये. झालेली आहे आपली ग्रेव्ही रेडी. थोडेसे मी हात ओले करून घेणार आहे, म्हणजे सुटत नाहीत का.
जास्त झालं आहे आणि मला तर हे हलवायला जमत नाही आहे. बरोबर आहे ना? थोडं कलर तर बघू शकता हे पूर्णपणे मिक्स झालेलं आहे. आपण कोथिंबीर घेतलेली आहे, आपण कोथिंबीर टाकूया. लास्टला ओरिगॅनो पण टाकणार आहे मी. मला कोथिंबीर कट नाही करता येत, तर ते काम आपण मम्मीला देऊया. मम्मी करेल आपलं. मग टेस्ट बघू काय मीठ वगैरे. एकदम प्रॉपर झालं रे. ओरिगॅनो टाकूया आपण. खीर आलेली आहे guys, खीर. सॉरी. चिकन करत असेल तर बटाटे बारीक कशाला करू. मला खीर दाखवताना ऑलरेडी पडलेले तर मी परत दाखवते. मम्मी एकदम बेस्ट खीर बनवते, फुल क्रीमी आणि एकदम छान. शेवयाची खीर. तर हे बघा तुम्ही, छान कलर पण आलेला आहे आणि मस्त दिसत आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा. ही बाहेरच्या रेसिपीसारखी नाही आहे, शेजवान वगैरे जास्त असं काही. ही आपली नॉर्मल घरातली सिम्पल रेसिपी आहे. सो गाईज हे बघा आपला फायनल लुक फायनल लुक आहे आपला. एकदम मस्तपैकी आपण कोथिंबीरने त्याला गार्निश केलेलं आहे. नूडल्स बनलेले आहेत गाईज, तुम्ही बघू शकता. खूपच टेस्टी आणि मस्त झाले आहेत. सो लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओला. ओके, सो हा माझा फर्स्ट व्हिडिओ होता. होप करा की मी अजून व्हिडिओज बनवेल, कारण का मला कॉन्टेंट सुचत नाही आणि टाईम पण नाही भेटत ऑफिसमुळे. सो आपण मॅनेज करूया. मी असं ठरवलं आहे की आता मी मॅनेज करेल आणि व्हिडिओज टाकेल कन्सिस्टंटली.